तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत. मायबाप समाजांनो, तुमच्यासाठी पोरग सुद्धा विचार नाही करत कशाचा, मरायचा सुद्धा विचार नाही करत, मरायचा सुद्धा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या. मला फोन आलेले, ऊन पडलंय, म्हणलं मी तुला फणावाल्याला सांगितलं, खात्रीने सांगतो वा, एक बिमारीच्या असा लावला माघारी जाऊ शकत नाही. आणि हा मी तुम्हाला मायबाप म्हणल्यावर तुम्हाला खरं बोलतो, या चाभरे आहे तू शिकायला लय चाभरे ये ना. मला रोज फोन करून सांगितलं बाजार आहे आमचे सणाचा पोरून आहे. मग मी काय करू, मी सकाळीच रेडी होतो. मला माहित होतं बीडचा काका कसा आहे. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9लाच हजर राहते, त्यांना 12 दिला ते 11ला तयार असते. आणि मग आपण संध्याकाळी ब्या तरी हालत नाही. पण म्हणलं आता थोडं बैठका दिली नाही, आपण वेळेवर जाऊ. हे म्हणलं आमचं बाजार आहे, थोडं उशीर आहे. म्हणलं बरं उशीर आहे, आता माझ्याकडे काय चूक आहे. मग समाज गर्व वाटावा असं काम करतात. मी तुम्हाला सांगतो, हे बीडचं बघून रातभर सरकारला देण्याला लागल्या म्हणून समजायचं. बेजार नुसते बेजार होणार. अन्न संध्याकाळी घ्यायचं, मुंबईत गेल्यावर बेजार होईल. त्याला काय जावं, चलो मुंबई 29 ऑगस्टला फाईटच आहे आता जमून. भेडीत येत भेडीत येत. मला म्हणते तुला हानीन, म्हणलं मला अरे असतं तर जाऊ द्या लांब. तुम्ही आई बहिणी डोक्याच्या चिंदाडे केला, रक्त गाळलंय, रक्ताच्या हरुळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. त्या बाहेर तुम्ही नुसतं पोर डोचून दाखवा, काय मराठ्याची अवलाद तुम्हाला दाखवतो आम्ही. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर गोष्ट कळाली मला, डीजेवर नुसता पखरच वाजत होता, गाणं एक वाजना. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही, डीजे नाही वाजून दिला तरी. पण कोण वाजपेयी साहेब आहे ना, त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, ध्यानात ठेवा. आणि मी त्या खुनची अवलादीचा आहे. माझ्या जर एखाद डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो मी. दम फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या, दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये दहशतवादीच्या बंदूक आहेत काय? अरे आपले लेकर येत, आरडत येत, ओरडत येत, थोडासा आनंद व्यक्त करते, डीजे वाजू ना. नाही वाजायचा काय केला, पण ते नाही काय पखा चालू त्याचा ढांबाडा ढांबाडंग ढांबाडंग झालं. आणि डीजेवर थोडं बोट चालतंय आमचं, बंद तर बंद. पुढचा काळ ध्यानात ठेवा, जशाला तसा नेम लावा लागेल. आता डीजे कुठं कुठं वाजतो ना, डेंट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोक डोचिता. चाललंय ना शांतते आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डीवायस साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्या लेकराला लागन. जागेवर सस्पेंड होता तुम्ही, जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला, सस्पेंड आलं रिटायर नाही का. जिथं लागला तिथंच मरपण होत, तर तिथंच राहू, बढतीच मिळत नाही. आणि तुला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतो यो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठं तरी असं होणारच आहे. आता कुठंतरी जे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या. मी बेगंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला ना मी सोडित नाही. देव तर फणीस त्याच्या असले चिल्लर चाय करायला लावतो. होय डीवायसपीला
मराठीचे डीजे बंद पाडन, कुठं काहीच करण, शांततेत जात हे मई, शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण डवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पावरचे पदाधिकारी येत, अधिकारी येत. डीजे का विषय आहे का मराठीना छेडायचा? दंगल घडायची होती काय बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून? तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही, मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा काय? नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकर, आम्ही तुमचे, त्या भानगड नका पडू. त्या देवेंद्र फडणवीस ऐकून, कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधी तरी. त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय लय झाल्या, कधी केस करायचे बुवा, यायला बघून घेतला असतं, मग वकील लावले असते आम्ही. डीजे करण, तो याकडे बघूच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचं नव्हतं, कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मार्गून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्यावर बोलता ना, आम्हाला आम्ही भोगू, हा आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने का करू नको बाबा. तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू घरापुढेच आहे मी. बघू एकदम आहे का माय एकदम आहे. विनाकारण नाही टाकायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करत. अँब्युलन्स आली रस्ता देत, पोलिसाला अडचण आहे पाण्याच्या बाटल्या देत. केलंय आम्ही ते. आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त माठे आले होते. पोलीस बांधवात एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आम दिलं. आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इथं वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश, त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊन दे आता मुंबईत गेलं सांगतो. इथून कशाला आधी पळत होती. पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त. मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही. पण आतून अशी फाटली. त्यात काल एक मित्र आलता माझ्या, त्यांनी सांगितलं मला, देवसमून मीडियात नाव, म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मला काय देणं घेणं नाही. माझ्या समाजाच्या मागण्या आहेत, त्याची अंमलबजावणी मी येतो. आम्हाला काय मुंबईला पाऊस नाही. माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुमच्या मागण्याच्या अंमलबजावणी आम्हाला काय करायचं मुंबईत. इथूनच गुलाल टिकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला नाही गेला. पण फेव इथूनच काय त्याला. आपण आता एखादा गोळा देऊ जाईल ना ताकदीनं लांब. हा, आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागणीची अंमलबजावणी करा.
आणि देवेंद्र फडणवीसचा ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझा त्रास देऊ नका, विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंडा असा समजा तुम्हाला एखाद्याला तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या SP साहेबला माहिती, मी ती सहकार्य करणारा माणूस, त्यांना पक्का माहित. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करून म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करेन, मला आता 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नव्हती, कारण DJ म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाही. ठीक आहे, DJचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघ जण बघतो ते विषय काय ते आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्याला मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं. समाजाला डाग लागण्याचा एकही पाऊल मराठ्याने उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय, माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही. कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळप करायची नाही. आजची अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्यात नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचा आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळ झालंय. पुढच्या काळात ते होऊ देत नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ की दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडी फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होतील. ती गढूळ अवलाद माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शदील आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक ठेवलेलं म्हणते फडणवीस येत नाही, हाना दगड. ते म्हणू शकत, त्यामुळं ते आपलं नाही. आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष यायचं नाही. सरळ चालायचं मुंबई का माहित नाही आम्हाला ते कोणी. तू उद्योग बघ तिकडं, पडून तो पोलीस चल निघ. एकाने सुद्धा हलायचं नाही. भूमिका दुसरी, बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसा घरी राहायचं नाही. आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, माय बापा हो, शेवाची फाईट आहे, अशी जमून हाणायची. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल टाकायचा. माग फिरायचं नाही. बस झालं माग फिरा. आता इथं कटाळा आलाय. उपोषण करून मग आता फेस पडाय. शेवट फाईट आता, सोडायचं नाही मैदान. काम तिसरं, आणखी 2-3 दिवस हातात येत तुमच्या. बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे. त्या सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, चेअरमन,
पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार भावी खासदार मेंबर भावी अर्धे तर मला सोडून गेले ते आपल्या पुढे जाणार आहेत सगळ्यांना सांगा मुंबईला चल तुम्ही त्यांना काय बोलू नका तुम्ही डोळ्यावर येऊ नका तुम्हाला काम सांगतो आम्ही मुंबईला गेलो माग को गल्लीत हिंडत आहे आम्हाला काय महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा त्याचा बाजार उठतो पाळणाच जो आपला नाही समाजाचा जो आंदोलनात नाही जो आपल्या लेकरा बाळासाठी नाही तो आपला आहे एक बी गैरहजर नाही राहिला पाहिजे मला असं चित्र असते सध्याचं जातो अस्सल मराठ्यांची खाण्याने अवला देणं ती घरात वेळ झोपूच शकत नाही त्याच त्याला आपण वाटणार आहे घरी झोपल्यावर कारण घरच्या माय मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या लेकराबासाठी तुम्ही घरात झोपलात त्याला त्याची जिंदगीची लाज वाटते की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलोय चौथं काम डॉक्टर वकील मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना नाही एवढ्या वेळेस तुमच्या गाड्या बाहेर काढा कावळे हागू नये म्हणून झाकून ठेवते ते वरून जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा आणि मुंबईला चला लेकराचे लय हालचाल आहेत बरं शिक्षण एवढं महाग झालंय लेकराळाचं जीणं मुश्किल झालं आपल्या पुरी बाळी लेकरं बाळ डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील MBBS होतील MD होतील PSI होतील तहसीलदार होतील कलेक्टर होईल आपल्या घरात लाल दिवा येईल तर लेक बाळ अशा सुखी समाधानी होते मराठी विसरू नका हमेशाच नुसतं त्याच्या मागं पळू नका आओ टेक लय अवघड आहे सांभाळणं सोपं नाही मग मला माहिती आहे आता 9च्या पुढे रातची तर कशी सगळे तो मलाच माहिती 9च्या पुढे तर कोणचाच बाळ रेटत नाही तो असला वाघ त्याच्या पुढे उभा करा धोपणच काढितो तो फोनवर लय अवघड आहे राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका तुम्हाला वाटण आमची सत्ता आहे सत्तेच्या मराठ्यांना पण सांगो तुमची सत्ता तुमचा आमदार आहे तुमचा खासदार आहे तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेकाचं किंवा लेकीचं फुकट शिक्षण होणार नाहीये कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं इथं जातीवर संकट आलंय संकट आलं तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटलेत तुम्ही काही करा माझी जात हारू देऊ नका तुम्हाला हात जोडून विनंती जातीचं रक्षण करा सगळे तुटून पहा पक्षाचा विचार करू नका तुमचं नुकसान झालं तर होईल पण चंद्रसूर आहे तोपर्यंत जातीत कल्याण होईल लक्षात ठेवा जात तुम्हाला कधीच विसरणार पण तुम्ही नाही आलात ना
ही जात मरेपर्यंत तुला शापशिवाय देत राहणार, तुम्हाला कधीच विसरणार. लेकी बाळीची शापशा खाऊ नका. प्रत्येक पक्षातल्या लेकी बाळीला सुद्धा अक्षर लागतंय. ती सांगाल ज्यावेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले, माझं आयुष्य वाटोळं झालं. लेकरा बाळाच्या मराठी शापशिवाय खाऊ नका. सगळ्यांनी या जातीच्या लढाईत 29 ऑगस्टला उतरा. आणि दिवस तरी येत राव 3 27 28 29 कना कना मुंबईला नुसतं कना कना माघारी. बरं खरं बोललो आता खोटं आहे का? समाजाला खुले पर्याय केले. त्याला राहायचंय मुंबईत 10-15 दिवस चाला तरी 55 लाख का काय लोक झाले तिथं राहणारे असं म्हणतात. मला का माहित नाही कोणाकडे या देईल कोणाला माहित. आता 55 लाख राहायचे म्हणल्यावर मुंबईच्या बाहेरच राहायचं काम आहे आता. शेवटचं टोक आणि सोडायला 1.5 कोटीपेक्षा जास्त. त्याला इथं थांबायचंय, इथं काम आहेत. कोण म्हणलं काय सोयी करा. तिथं दगड सुद्धा नाहीत असे आहेत वाकडे तिकडे वेगळे दगड आहेत. कोणत्याच देशात दगड नव्हते. कोणाकडे गोल असेल काही खरबुड मरबुड त्यांचे असे आहेत. कसा टाका तुम्ही तरी दगड असाच उभा राहतो. कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं नाही पण तसलं का बघा मिळालंच नाही. आणखीन एकच येऊ ते जे बघायला नाही ते दगड आहेत. असे दगड कुठं दिसतं की खेकड्यासारखे वर धुऱ्या केलेल्या का दगड म्हणते त्याला. हे उचलून आणावं इकडं तरी बसता येत नाही. त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं आडोशाला बसावं बसता येत नाही. आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड आडोशाला बसलं तरी पाऊस लागतो. इकडेच दगड आहेत. जाऊ दे ते होईन कसं तरी. आता प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे. तुम्ही मला इमानदार लागलात, मी तुम्हाला इमानदार लागलो. मला इमानदारीने सांग 2 वर्ष झालं मला साथ देताय. तुमचे मन खाली होईन असं एक पाऊल चालला का आतापर्यंत? आणि पुढेही उचलणार नाही. फक्त मग डाव टाकत गेलो मी डाव टाकत गेलो. फक्त काही वेळ 4 पावलं मग सरक पुढे सरक. माझ्या समाजाला 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठा मी माझ्या पद्धतीने डोकं लावून मिळवून दिलं. आता उगा थोडं राहिले. मुंबई एक दानका हाणला 100% मराठ्याला आरक्षण. टेन्शनच नाही. कुंकडं प्रमाणपत्र उभा राहा कुठं उभा राहा. उभा राहा म्हणजे तिकडं नाही इकडे शिकायला त्या नोकरीला नाही तर पळत आणि तिकडच त्यांचं असं पोट दुखागले तेव्हापासून आम्हाला कुठे जागा. आपले पोरं तिथं वड्यात आहे काय. मग काय विचार तू कुठं जागा आहे तुला? आम्हाला काय माहिती तू कुठं जागा आहे ती? आमचं दुरण टेकन आणि तू कुठं तिथं आमच्या पैशी. या बारीनी जातीला हरवून द्यायचं, काही करून जिंकायचं. त्यांनी काहीतरी बातम्या येतात चॅनल बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी कोण षडयंत्र केले. पाहुणे वस्तर बसले 2-3 जण. एक तात्या 2 आपा. हो ना 2 तात्या 1 तात्या 2 आपा. रातभर शेंगा देऊन एकामेकाला पुढं घालीत असणार. दुसरं काय ते म्हणत असं आता तू हे पुढं, ते म्हणत असे शिंदे तू हो पुढं. दोघं म्हणत असे तू तुपलाच होय पुढं. आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही. तुपला उद्योग तू बघा. आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं लॉकर ढकलायच लय सवय. ते चालतं चालतं कोपराने हाणतं फिरायला. सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं त्यांनी. तरी हे म्हणतात आमचा साहेब लय चांगला आहे. हाय तर हिंड त्याला घेऊन येडे गचपाणी. अरे नाही तर काय आणला खरं बोललं राग येतो. आणि अंधारात म्हणते तुम्ही ते खरं बरं का काल 3 आमदार आलते माझ्याकडे. मग आलते का नव्हे रे? काल 3 आलते. मग म्हणले तुम्ही बोलता ते खरं बरं का? म्हणलं मग मना जाणड्यात. ते म्हणले नको बिलग होती तर लय खुशी येते. म्हणजे मी बोलला पटत आहे मी त्यांना. ते म्हणले लय अवघड आहे म्हणे. ते म्हणले तुम्ही बोलत ना हे तंतोतंत पटतंय आम्हाला. सगळ्याला एक जोड केलाय मी. आणि जेवढे मंत्री येत
सगळ्याला ओएडी दिले म्हणे एक एक. आणि ओएडी जाऊन एक म्हणते मला माळीला सुद्धा लागत नाही, माळ म्हणजे एवढा घालतोय तो टप्पो, ते मला माळी सुद्धा लागत नाही, एवढूले ओएडी दिलेत म्हणले ना. अशी हुशार आहे ते चाभरे. आम्ही काही करायला गेलं लगेच तुला सांगत आहे किती बेजबाबदार माणूस असावं. आपलं त्यांच्याशी देणं घेणं नाही, पण खरी परिस्थिती अशी आहे, जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले, त्याचा विश्वास ठेवून सांभाळला पाहिजे. मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळला पाहिजे. सगळ्याचे मग भुंगे लावून ठेवले, बारीक बारीक पक्षाचा तर कार्यक्रमात लावलाय, कुणाचेच नाही राहिले. कुणाला म्हणतात आम्ही तुमची ती बारकाले पक्षावली, कुणाच्या रॅलीत हिंडत येत माग माग माग. अशी फजिती केली. जाती जातीत माणसं ठुले देवेंद्र फडणवीसनी, जात जातीत. मराठी ओबीसीवर घालीन, ओबीसी मराठीवर घालीन. भांडणं झाले का आपल्या ओबीसीचे? त्याला म्हणा तो किती कणजिरी होतो, मी भांडणच होऊन देत नाही मराठीचे ओबीसीचे. तुला काय करायचं तर कर. सगळ्या काय टाकून बघत आहे. 10-12 जण जाऊन हिंडत, पण काहीच उपयोग होत नाही. थांब ना, लयच पोट्टे मोकारी 17 ताळीत बिल्डिंग वरच जाऊन बसले होत्या मुंबईत. ते मुख्यमंत्री मला म्हणे हे कुठून गेले, म्हणलं आता मला माहित, तुम्ही तुमचं जाऊन बघा कुठून गेले. काय हाटला पुढं भात शिज बसली. हे आपल्या इकडे 5 रुपयाला चहा आहे, 10 रुपयाला. त्याला काय माहिती चहाची किंमत किती आहे. टप्पू वाढत गेलंय, रेटून चहा पेलं, आणि चहा पेल्यावर त्याला 250-300 रुपये मागितले. ते मला 300. 2 महिने चहा पेतो म्हणे मी, तो बावंडुले इतके पैसे असते म्हणे आम तिकडं जमत नाही म्हणे. ऐका नाही, त्याच्या दारातच भात सुरू केला शिजायली. 3 घंटे भातच शिजाण्याचा, हॉटेलच बंद पडलं. यांच्या नादीला सोपं नाही. आपली एक पोराची टी गेली, ती कोणचा झोन होता मंत्र्याचा, त्या झोन मध्ये बसलं. म्हणले पोलीस आले, म्हणले हो हे झोन येते हो, कोणचा काय VIP झोन, याच्यात नाही बसता येत. त्याला माहित झालो मंत्र्यात जुने. ते जेच कपडे काढले, पाणी जे फेस करतो अंगाला, 4 घंटे फेसच जाय ना त्याचा. पुरी गली जाम केली. मराठी नाद नाही लागायचं फडणवीस साहेब. माझ्या लेकराचा हक्काचा अक्षाने गपचिप द्यायचं, वळवळ नाही करायची. तुम्ही किती भिडीला किशीला फिशील कशाला, आम्ही भेणार नाही, आरक्षण घेणार आहे. हे या बीडच्या नगरीतून जाहीरपणाने सांगतो घेणार. म्हणून माझी मराठ्यांना जोडून विनंती, मायबाप हो तुम्ही 2 वर्ष वेळ दिला, एवढ्या वेळेस घरातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी वेळ द्या. लेकराचा तळतळाट पुन्हा घ्यायचा नाही. इथे अधिकारी बनायलेत लेकर, पोलिसात चालले, तहसील मध्ये चालले, महावितरण मध्ये चालले. महावितरण मध्ये आता 750 गेले आठवड्यात. आता MBBS ला काल 2 पोरी आलत्या. MBBS ला लागला. वा वा वा, गोळ्यानी इंजेक्शन स्वस्त दे जावं आम्हाला थोडं. आमचं काही राहिलंच नाही, काय करतो मग आता. गोळ्यात डॉक्टर तू झाल्यावर म्हणलं तर असं दे जा गोळ्यानी इंजेक्शन. मला वाटतं नांदेडला एक कलेक्टर पण झालेत. तुम्ही 2-3 वर्ष थांबावं आणखी. कोणच्या ऑफिसात जा, आपलेच पोट्टे कुठं इथे लागत आहेत. लय पोरं हुशार आहेत, आपल्या आरक्षणामुळे वायाला गेलती आपली जात. लय पोरण पोरी हुशार, आपल्या रातभर डोळे फुटेत अभ्यास करतात. आरक्षणाने आपला हात केलता, आणि आपल्या जातीला नेमकं तेच कळून दिलं नाही. मराठा कुठं सुधारणार आहे ते म्हणले राजकारणात मराठाला सुधरू. आपलं जे येड लागलं ते राजकारणाचं, आणि तिकडे गेलं बेवडच होऊन बसलं. बिगर पाण्याचेच हानीत होतं का गायनू. आता राजकारण नाही गेलं, खड्ड्यात प्यायला पैसे नाही राहिले. म्हणून दरबारीने सांगतो दारू पिऊ नका, व्यसनापासून मराठ्यांनी लांब जायचं. एका दारू प्यायचे नाही. इथं पेतय कोणी इतक्यात विचारल्यावर कसं सांगा तुम्ही. दारू करा मावशे हो, तुम्हाला दुसरं काम मावशे आवाज येतो का? आणखीन दुसरं काम आहे तुमच्या मोगा एक सांगितलं आता, एक ध्यानात पक्कट व्हायचा. तुमच्या लेका बाळासाठी झटतो रात्रंदिवस, जीपणाला लावलाय पुरा. कोणी दारू पेला ना मला हळू सांगा हे पेतेत म्हणून, त्याचा असा दुमता काढतो ना अंतरवालीला बोलून घेऊ.
माणसाला दारू पिऊ द्यायचं नाही आपल्या. त्यांनी षडयंत्र शाळा सुरू केलंय, मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही. अशा मीडियातून बातम्या. मुंबईत जायचं त्यांनी किती प्रयत्न करू द्या, मुंबईत मराठ्यांनी घुसायचं, गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं. काही पण होऊ दे, मुंबईत जायचं. वेळ पडली तुम्हाला जो रस्ता सापडेल त्या रस्त्याने जा. इतके रस्ते सापडून ठेवले त्या पोट्ट्यानी. पाहुणा रस्ता दोन काम सापडून ठेवले. पाहुणा रस्ता, त्याला म्हणजे 2 दिवस तो आहे ते झोप द्या आम्हाला. या आधी त्याच्या मागे दिसतात मुंबईत. मग एकटे गाडी ठेवू नका इथंच. 2-3 काम एवढेच करा. शांततेचा नियम सोडायचा नाही. तुम्हाला शांततेतच नाही मिळणार. मी 17 वर्षातला मिळून दिले. मला उद्रेक जाळपोळ मान्य नाही. तुम्हाला काय नाही, जाळपोळ केली तरी आरक्षण पाहिजे, दगड फेकला तरी आरक्षण पाहिजे, शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. मी तुम्हाला शांततेत मिळून देतो. मला समाजाचं एक बी लेकरू व्हायला जाऊ द्यायचं नाही, एक सुद्धा. त्या आरक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. समाज मोठा करायचा आहे. त्याला विनाकारण दगड हाणायला लावून त्याचं आयुष्य वाटोळं बरबाद करायचं नाही आल्याला. आणि मराठ्यांचे शांततेत बसले. पुरा देश बंद पडतोय. शब्द महत्वाला, पुरा देश बंद पडतोय. तुम्ही नुसते मुंबईत बसा, काहीच करू नका. थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस 29 मिळवणार आहेत. त्यांचे खरं तर सुरू झालेत. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण कुणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करू लागतात. काय बरं फडणवीस साहेब, बीडच्या नगरीतून माझा मला एक प्रश्न आहे. का चूक केली मराठ्यांनी? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं गॅजेट हे सरकारी होऊन द्या. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी उद्या असून दिल्या जात नाही, ते मोठा अन्याय. सातारा संस्थांचं गॅजेटियर पश्चिम महाराष्ट्र सगळा असतोय, जाणून बुजून दिला जात नाही. ब्रिटिश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं, मराठा आणि कुणबी एक आहे. हे जर जे आर काढत असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिलं जात नाही? याच्याही पुढच्या मराठ्यांना सांगतो. परवा 20-21 तारखेला काय झालं? याच देवेंद्र फडणवीस 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसी. यांना आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले ते यावल्याचं पोट दुखत. आता 29 जाती आरक्षणात आल्या. आता काय बोलत नाही? तुझे डोळे उघडतात का मराठ्यांचे? आता परवा 29 जाती आरक्षणात घेतल्यात. 29 याला खुनसीपणा म्हणतात. मराठ्याची मागणी असताना सुद्धा त्यांनी मागणीच नाही तरी पहिलं आमची मागणी असून देत नाहीत. त्याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघू नका. माग सिद्ध झालं तरी देत आहे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. हे जाणून बोलून कशासाठी? आता शांत बसायचं नाही कोणी. आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही. यावेळेस जेवढ्या 8-9 मागण्या सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची. त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. ही फायनल निर्णय झाला.
सरकारला पण सांगतो, मुंबईत येणार आहेत त्या भानगडीत पडू नका. आता माझ्या एकाही पोराला डुचिलं ना मुंबईत, तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यात सांगतो, तिथं एकाही पोराला नुसतं काठ्या जरी डवचिलं, इथं राहिलेल्या सगळ्या मायवल्या, इथं राहिले सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याने फिरून द्यायचा नाही, एक पण. सरकार मधल्या कोणाला सुट्टी द्यायची नाही, कारण हे लेकरं तुमच्यासाठी लढाई चालले. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी गोष्ट समजून घ्या, हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेलेत, आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला, या महाराष्ट्रातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही. तो पण शांततेत, तुम्ही नुसतं त्याच्या दार जाऊन बसा. एक माय माऊली नुसती पाय हातात घेतली की ते उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा येत नाही. कसला मंत्री, कसला आमदार, खासदार, मंत्री असतो त्याची टप्परच नाही पुढेची. आणि मराठ्यांच्या पुढेचे मजले काय कोणाचे? आणि शांत बसलो म्हणून फायदा उचलू नका. नुसता मुंबईत सोपं नाही. तुम्ही शेवटी फडणवीस साहेब, तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका. एकदा जर मराठ्यांनी 11 वेळा रूप जर धारण केला, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही. मग तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या, दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका. आमच्यावर वार करायचं थांबवा, कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला. तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे, लक्षात ठेवा. तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा. तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका. मला या राज्यात शांतता पाहिजे. आणि मुंबईकरांना सांगतो, मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकार सांगतोय अंमलबजावणी करायची काही चूक नाही. आम्ही तुमचे लेकर, तुम्ही आमचे लेकर आहेत. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. तिथं आम्ही न्यायासाठी यायलो, कुणाला त्रास द्यायला नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय. वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे. उलट तुम्हाला आम्ही मदत करू. 1 लाख भर म्हणलं तर आम्ही तुम्हाला स्वयंसेवक देऊ, 1 लाख भर मराठीच्या पोरं. पण मुंबईत यार थांबणार नाही. तिथले लोक सज्ज झालेत. तिथला दलित, मुस्लिम, तिथले मराठे, तिथले सगळे डबेवाले, माथाडी कामगार, तिथला कोळी बांधव, आदिवासी बांधव, तिथले जैन, मारवाडी, ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झालेत. गोरगरीब मराठ्याचे पोरं जर मुंबईत यायला लागेल तर त्यांना भाकर देऊ, तांब्यावर पाणी देऊ. इतका समाज तिथला सज्ज झालाय. फडणवीसला जागाच नाही राहिली. भांडण लावावं कुठं? ओबीसीत लावायला जाईन, ओबीसीच्या लक्षात आलाय आपलाच देवारा केलाय. याचं ऐकून मराठ्याचं आणि ओबीसीचं रक्त कशामुळे सांगायचं? देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केले तर काहीच होत नाही. त्यांनी ओळखलं, फसवलं कसं? आपल्या आधी फसले धनगराला. त्यामुळे धनगराचं मन त्याचं उठलंय. नंतर फसवलंय लाडक्या बहिणीला. तिला पैसेच आहे ना दादा. तुला माहित नाही भाऊ, लाडक्या बहिणीचा दाजी लय डेंजर. त्याने जर रूम न काढलं ना, तुला बांधावर सुद्धा हागायला येऊन द्यायचा नाही देऊ. दाजी लय डेंजर. दाजीचा कचका बघितला आणखी. दाजी 9च्या पुढे कोणाच भेट नाही. लाडक्या बहिणीला पगारच बंद करून टाकला. बर, आमची लागू ती काढी, आमचं बघू काय. तू ओबीसीचं रक्त म्हणतो ना, तुझं रक्त आणि डेने ओबीसीचं आहे. लाडकी बहीण ओबीसीची नाही का?
मराठ्याला देऊ का? चल आम्ही आम बघू. तुझं जर ओबीसीचं रक्त आहे, ओबीसी शेतकरी ना करणार कर्ज माफी. त्याच्यामुळं फडणवीस किती चालबाज माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याच्या पण आलंय. ओबीसी बांधवांनी मराठीच्या अंगावर यायचं नाही, मराठ्यांनी सुद्धा ओबीसी अंगावर जायचं नाही. आपण तर जातीवादी नाहीतच रे. त्यांनी आपल्या विचारात फक्त घातलंय आपण जातीवादी जर असतो ना, धनगर बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो, तुम्हाला शेकडो पोरं दाखवीत. दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वंजारी बांधव सुद्धा सोडले. महादेव मुंडेचा 2 घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सुटणारा सुद्धा मराठ्यांनी सोडला. पाठ्यांनी जातीवादी नाहीत आम्ही. आमच्या लेखी प्रमाणच आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला धरतो का संस्कारच तसे मराठ्यांचे आमच्यावरती आहेत. आम्ही नाही जातीवाद करत आणि आयुष्यात करणार बी नाहीत. पण तुम्हाला नाही सोडणार. नेते फेट्याला सुट नाही आपण. त्यांचे असून आहेत आपल्या वंगाडी चलत कुंकडे बी गाडी आरशेना नाहीत, फरशे नाही, काही नाहीत. कुंकड चलत चष्मे घातलं निघालं कामा धामाचा. मी नेता काय नेता यार तू? नेता कसा असावा? नेत्याचं ऐकून बोलू नाही, जातीचं ऐकून बोलावं. आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता बहुत आरक्षण मिळालं असतं. ते बिचारे गरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. ढोर मेंढ्या शेळ्या दऱ्या खोऱ्या सांभाळते बिचारे गरीब, त्यांच्यासाठी लढले असते तर आता बोली जात स्वसारखे त्यांचे लेकर दऱ्या खोऱ्यात राहिले असते, आता उंचीवर गेले असते. कुंकळ ताकद वापरते, कोणाचं ऐकत येते, यावले भंगार ते सगळ्या दुनियेत त्याचं ऐकत येतं, पळत कुंकड बी. ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतय. फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद करा. मुंबईत तयारी महाराष्ट्रात पूर्ण झाली. खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी पूर्ण करून सांगितलंय, पाटला आम्हाला आरक्षण आहे पण तुम्ही आमचे भाऊ आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे 1-1, 2-2 गाड्या आम्ही पण लावल्यात. महाराष्ट्र सगळा सज्ज झालाय. मला जास्त ते उपोषणामुळे त्रास होतोय म्हणून लय बघत नाही, पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजलेत. मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्याची? इमानदारीने हात वर करून सांगा बरं सगळे. बाय बाय बाय, आता मात्र धुरूनच काढायचं सगळे. बाबा मुंबईला निघाले. बाबा मुंबईला निघाला. ही लढाई आता तुम्हाला शेवटचे 4-5 विषय सांगतो. ही लढाई अंतिम टोकात आली, अंतिम तयारी. बसा बसा खाली बस. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आली. मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या जाता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. समाजाला कधी हारू द्यायचं नसतं. अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर लोक मागे सरकत आहेत. लोकांना असं वाटतं आता विजय मिळण्याचे, आता कशाला जायचं. त्यांनी हारण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. समाज हारतो कधी तर आपण गाफील राहिलो. आता घरात झोपायचे दिवस नाही, गाफील राहायचे दिवस नाही. आता सावधपणाने ही लढाई सगळी लढायची, जिंकायची. ही शेवटची लढाई आहे. घरी कोणी थांबू नका, कारण तुम्ही घरी बसून जर टीव्हीवर बघताल, सोशल मीडियावर बघताल, ती लढाई राहिली नाहीये. तुम्ही स्वतः या लढ्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे. काही का माझी जात हारू देऊ नका, हे तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं होईल. समाज मोठा आहे,
तुम्हाला मग काय किंमत नाही, समाजाला इतकी किंमत आहे, समाजाला कधी खाली मान घालायला लावू नका. मी मरणापर्यंत टेकलोय, उपाशी तापाशी राहतो, रक्त जाळतो, पण एकीचं सुद्धा मागे सरकत नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विजयाच्या जवळ गेलोय आणि जवळ जात असताना घरात बसायचं नसतं. माझा समाज अंधारात तुटू नका, समाज दारिद्र्याच्या खाईत लुटता कामा नये. लेकरा बाळाचा शाप शिवाय घ्यायचा अधिकार आपल्याला नाहीये. लेकरा बाळासाठी तुटून पडा. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, खूनगा प्रत्येकानं बांधा. फडणवीसांनी ठरवलंय, त्यांनी पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. आपण पण मांडलाय, मराठ्याला आरक्षण मिळून देणार. जीव गेला तरी हरकत नाही, पण मागे हरकत नाही. या म्हणून जरा येणं, माझा जीव तुमच्या पायावर ठेवलाय. मी जर इतकं तळतळीनं लढतोय, आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस बैठका घेतोय. तुम्ही तर चालते बोलेत, तुम्ही धडधाकाटेत, तुम्ही माझ्याही पुढे पाहायला पाहिजे. तुमच्यात माझ्यात काही मतभेद असतील, ती वेळ येईल. तुमच्याकडून चूक झाली असेल, माझ्याकडून झाली असेल, ते काढायचे दिवस लक्षात ठेवा. तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हारलेली दिसाल. त्यांचा हसू करू नका, त्यांना हसू होईल. ते म्हणते मराठी एक आले नाही, घरात झोपले. आम्हीच मराठ्याला जिंकलेलं नाही, छात्या बडीते. कुणाला बोला जागा ठेवू नका. इतक्या ताकद मुंबईकडे निघाल, इतक्या गाड्या लावा ना, देव तुम्हाला काय कमी करणार. तुमचं थोडं वाटोळ जाती आयुष्याचं कल्याण होईल. मिळेल तेव्हा आणि काढा. ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, रिक्षा, ट्रक का असेल ते, आणि ज्याच्याकडे कत नाही त्याने मोटरसायकली का. मुंबई पर वाटा लावायला 31ला आम्ही बसलो की तुम्ही घरी या. नोकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे, तुम्हाला यायचं नाही, तुमच्या गाड्या पाठवून द्या, पण घरी कोणी थांबू नका. मोटरसायकलवाल्याला विनंती आहे, गाड्या खूप मोटरसायकली येणार आहेत, तुम्ही गाड्या दमाने चालवा. एकाही पोराला नुकसान होता कामा नाही. नसता एकाही पोरानं मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही. लेकराला दुखापत होता कामा नाही. तुम्ही मोटरसायकल घेताल आणि एकमेकात रेस खेळतान. आपल्या रेस खेळायचे नाही, जात हाराला पाऊल उचलायचं नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठीच्या पोराला सांगतो, गाड्या दम्माने हाणाऱ्या मोठाल्या सुद्धा ही शेवटची बैठक याच्यासाठी आहे. आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचे. कोणा गाडी पंक्चर झाली, कोणाचा दुखायला लागलं, सगळी सेवा आपण करायची. त्याला काय झालं बाजूने जायचं नाही, एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ओराडली. तुम्ही अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं. नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली, 2,05,000 काहीतरी ते मोटरसायकल काढायले. तुम्हाला जर गाड्या दम्माने हाणता येत असल्या तर घ्या, नसता मोटरसायकल जर तुम्ही पळवायला लागले, माझ्या समाजाच्या लेकराला इजा झालेला सहन होणार नाही. तुम्हाला जाहीर सांगतो, नाही येऊ नका. तुमच्या लेकराला आरक्षण मिळून द्याला, त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मी खंबीर आहे.
सरकारच काय, सरकारचा बाप बी आडवा दे आरक्षणच घेणारे आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून नाही. आपला ठरलेला विषय आपण बदलत नाहीत. मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे. आयुष्यपणा लावलंय. आजकाल लोक आयुष्यपणाला नाही लावत. कशातून बी कमाई बघायचं काम करतात. त्या पोरानं तुमच्यासाठी जीव सुद्धा तुमच्या पायावरती ठेवला, खोटं सांगत नाही. मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचं कातड काढून दे, आरक्षण देतो, एका क्षणात सगळं अंगाचं कात काढून देईल जातीसाठी, पण माग हटणार आहे. मरायला भेट नाही. मरण तर कसं येतो, अपघात झाला तरी मरावं लागतं, अंगावर वीज पडली तरी मरावं लागतं, साप चावला तर मरावं लागतंय, अटॅक आला तरी मरावं लागतंय. जातीसाठी वीर मरण येणं माझ्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नसन. मी मरायला नाही भेट, मला भेडायच्या भानगडी नाही पडायचं. माझ्या नादी लागू नको बाबा. जे जे लागले त्याचा बाजारात उठवलाय मी. गोडी गुलाबीत प्रेमानं जेवढा हाताळता येईल प्रश्न तेवढा हाताळा. आम्ही बाकी सगळं बघितलंय. त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत तुमची तयारी बघून आम्ही बी ठरवू काय करायचं. माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नाही. पोरानं तुम्ही सुद्धा काळजी घ्या. तिथं फोन लागणार नाही एकमेकाचे. आपल्या टीमा तयार राहू द्या. गोळ्या औषधं सोबत ठेवा. पावसाचं सगळं साहित्य सोबत असू द्या. छत्र्या, रेनकोट, तिथं काही रावठे तुम्हाला घेता आलं तर त्या सोबत ठेवा. झोपायला अडचण पावसात येऊ शकते. मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे. आपल्या बॅटरी की आपल्याला काय काय वस्तू लागतात, पीठ मीठ हे सगळ्या वस्तू घ्या. पाण्याची व्यवस्था करा. आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या. अँब्युलन्स सोबत होऊ द्या. कोणावर अवलंबून राहायचं नाही. कुणी नाही केलं तर आपण उपाशी मरता काम नाही हे लक्षात असू द्या. तुम्ही फक्त मुंबईत शांतता ठेवा. येताना आरक्षण तुम्हाला याची जबाबदारी आपली. फक्त आणखी नाही 2-3 दिवस राहिलेत. असे वस्तू लागलेत ना मला बी. मला काय सुचूनच देत नाही. आता एका बाळा तिकडेच घेणार आहे की तू हे टंग टंग हे सगळं. मी तिथं आणखी व्यवस्था केल्यात का? तिथं बाबा मोठमोठाले बाबा आणलेत कीर्तनाला. रोज संध्याकाळी कीर्तन. शाहीर आणलेत, नामवंत शाहीर आहेत. दुपारच्याला ती, सकाळच्याला संगीत भजन जबरदस्त गायक आणले. वाजणारे बँड डेंजर वादक महाराष्ट्रात नावारूपाला आलेले. कुणाला जे आवडून ऐकायचं. कीर्तन आवडतं कीर्तन, भजन आवडतं भजन, शाहिरी पवाडा. आणि हे काहीच नाही आवडलं, आपण आपले डीजे घेतलेले चलून द्या का कोपऱ्यात धांगाडांग धांगाडांग तुमच्या बाजूला. काय करता मग? दुसरा पर्याय नाही आता काय त्याला. ज्या त्या वस्तू ज्यांनी त्यांनी सगळं घेतलं. काही गोंधळी घ्या, त्यांचा झपका चालू तू. हा काही त्या हलक्यात मला याच्यात काहीच लागत नाही. कारण एकदा लुंड कल्ली की लुंड कल्ली. उपोषणाला बसल्यावर तुम्ही काय काय करतात आम्हाला काही मिळा लागत नाही. पण झिजतो तुमच्या लेकरासाठी, जीव पणाला लावतो या समाजासाठी. समाज मला उंचीवर गेला पाहिजे. माझ्या समाजाच्या 70 वर्षात खूप बरबादी केली. मला 70 वर्ष मराठा रिवज गेल्याला पुढे न्यायचं आहे. यासाठी जीव पणाला लावला. लेकरा बघा किती आनंदी आहेत.
पोरं पुरी अधिकारी होऊन अंतरवाली येतात. इतका आनंद असतो बापाच्या आणि त्या समाजाच्या चेहऱ्यावर. न होणारी गोष्ट व्हायला लागली म्हणून इतके जागे व्हा आणि ना 3 दिवसात घर पिंजून काढा. आसपासच्या पाहुण्या रावळ्याला फोन सांगा आणि सगळ्यांना सांगा मुंबईकडे चला गाड्या एवढ्या वेळेस. जो घरी राहील ना तो पक्षाचा असू नाही तर गरीब असू ती मराठीचीच पैदास नाही घरी राहणारी. जातीसाठी लढत ते काय आपलं. नंतर राय ना तुला तिथं उभं राहायचं तिथं पड नाही निवडून ये आणि आम्ही निवडून येऊन दे नसतो आमचं नाही आलं आणि द्यायचं बी नाही पोरा हो. तुम्हाला खरं सांगतो जो आपलं नाही ना त्याला निवडून द्यायचं का. असा वर्ग तुम्ही एकदा कचका दाखिले दान फादान काही नाही राहिले. दादा फेदा सगळे गेले मध्ये राहिलेले आता जाते 6 महिन्यात काही राहत नाही. लपर सध्या येड्या बाबळीत गाय कुंकड सापडे टंगडे धरून आणते. ते एसपी कलाकारी आपला बीडचा ते टंगडे धरूनच आणणारे सगळे आरोपी सोडतच नाही कोणाला. देशमुख प्रकरणात दादा गेले बरेच. दादीन बघू वाटा गेल्यावर मी कोणाला सोडित नव्हतो. वाटा नाही गेलं तुम्ही तुमचा मजेशीर सत्ता भोगा काय करायचे करा. विषय लक्षात ठेवा शेवटी समाजाच्या अस्तित्वात प्रश्न आहे. मायबाप मराठी त्याला जर त्यांचा सत्तेचा स्वाभिमान आहे तुम्हाला सुद्धा तुझ्या जातीचा स्वाभिमान असला पाहिजे. जात अशीचली पाहिजे. मुंबईला अशी ताकद दाखवा की मुंगीला सुद्धा शिताना यायला पाहिजे. जात अशी टाईट चालली आहे तिथून पुढं कॉलर टाईट करून समाजाची उंची वाढवणं आपली जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडायची जबाबदारी आजपासून बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मराठ्याच्या खांद्यावर आहे. घराघरातून मराठे 26 तारखेला चांदपालीला मुक्कामी या आणि सगळेजण मुंबईकडे चला. एका नाही हजर राहू नका सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवाय. मुस्लिम बांधवांचा सत्कार होईल पहिल्यांदा. कोणी स्टेजवर यायचं नाही फक्त मुस्लिम बांधव आणि त्याच्यानंतर धनगर समाज आणि दलित समाज. एक टप्प्याटप्प्याने या. एक एक पाठवा. सगळे पाठवू नका सोबत. संयोजकांना विनंती आहे. बऱ्याच सोन्याच्या चेन चोरीला गेल्यात मोबाईल तर पोलीस बांधव विनंती आहे सतर्क व्हा आणि हे कोण खिसे कापोय त्यांना पकडा विनंती आमची. राष्ट्रगीताने या इशारा बैठकीचा समारोप होणार आहे. सगळ्यांना विनंती आहे सावधान. एक साथ सावधान. एक साथ राष्ट्र